मित्रांनो, मोदी सरकार आणखीन एक धमाका करणार आहे संसदेमध्ये. मोदी सरकारने एक आता मोदी सरकारच्या कॅबिनेटने एक अहम फैसला घेतला आणि त्याच्यामध्ये आता 1971च्या नॅशनल ऑनर ॲक्ट या कायद्यामध्ये आता संशोधन करणार आहे. याच्यामध्ये जनगण मन याच्यासाठी प्रोटोकॉल बनवला होता. जर जनगण मन कोणी गाणार नाही, जर जनगण मनला विरोध करेल त्यांच्यासाठी सजा आहे प्रावधान केलेलं होतं. पण जे वंदे मातरम गाणार नाही, वंदे मातरमचा विरोध करता वंदे मातरम गाणार नाही, तुमच्याच्यानं काय होते काय नाही असं म्हणणारे आता कायद्याच्या अंतर्गत येतील. आणि जनगणना मनला सुद्धा देश आता राष्ट्रगीत ते गाणार राष्ट्रगान म्हणून दर्जा भेटल. आणि वंदे मातरमला सुद्धा आता जे म्हणणारे आहेत त्यांना आता जेलची हवा खावा लागेल. मोदी सरकारनं अहम फैसला होणार आहे. येणाऱ्या संसदेमध्ये हे पारित होईल आणि राष्ट्रगान वंदे मातरम यांना राष्ट्रगानाचा दर्जा भेटल. ज्याला राष्ट्रगीत आपलं जनगण मन आहे आणि राष्ट्रगान वंदे मातरम होऊन जाईल. राष्ट्रगानाला आपल्या भारतामध्ये कितीक जण विरोध करते. सेक्युलर पार्टी हो, समाजवादी हो, बहुजन समाज हो, कोणत्याही पार्टीचे असो, जे अति सेक्युलरवादी होते ते जनगण मन तर म्हणत गेले पण वंदे मातरमला विरोध करत गेले. वंदे मातरम बोलणार नाही, तुमच्याच्यानं काय होते काय म्हणणारे होते त्यांना आता कायद्याच्या गचाट्यात यावं लागेल. आणि त्यांचासुद्धा हिसाब आता मोदी सरकार करणार आहे आणि त्यांनासुद्धा कायद्याच्या अंतर्गत त्यांचासुद्धा आता हिशोब होणार आहे. जय हिंद.